आरक्षणाची ही लढाई आता निर्णायक वळणावर येऊन पोचली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी थेट सरकारला आव्हान देत सांगितले आहे की तुम्ही मराठ्यांना कमी लेखू नका. त्यांनी सरकारवर आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जातीयवादाचा आरोप केला आहे, ज्यामुळे मराठा ओबीसी समाजामध्ये दुरावा निर्माण होत आहे. जरांगे पाटील यांनी फडणवीस यांना इशारा दिला आहे की माझ्या नादी लागण्याचा प्रयत्नही करू नका. जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की जर मुंबईत एकाही आंदोलकावर पोलिसांच्या काट्यात चालल्या तर मराठा समाज आणि सरकार समोरासमोर उभे राहतील. या सर्व आव्हानांना आणि इशाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांना ठाम विश्वास आहे की 29 ऑगस्टला आरक्षणाचा गुलाल उधळला जाईल. ही मिरवणूक गणपती बाप्पाच्या विसर्जनाची नाही तर मराठा समाजाच्या एकजुटीची आणि हक्कासाठीच्या लढ्याची गाथा सांगणारी आहे. ही मिरवणूक म्हणजे केवळ पाऊलखुणा नाही तर मराठा समाजाच्या अस्मितेची आणि संघर्षाची गाथा आहे.